मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी, मराठी मनासाठी, देशभरातल्या संगीतावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी, व्यक्तींसाठी आज एक गौरवाचा दिवस आहे। या पु ल देशपांडे अकादमीमध्ये नव्याने उभे राहिलेल्या वास्तूमध्ये नवनवीन कल्पनांनी युक्त अशा आजच्या गीत, संगीत, दृकश्राव्य कला या सगळ्या विषयातली एक एक दालनं आपण उघडत आहोत, ज्यामध्ये दृकश्राव्य म्हणजे 360 डिग्री क्रोमा असा स्टुडिओ, म्युझिक संगीत बांधणीची जागा, संगीत रेकॉर्डिंगची जागा, तो स्टुडिओ, एडिटिंग, मिक्सिंग, कलाकारांसाठीची जागा, 5 अशा पद्धतीचे सूट्स, चेंजिंग रूम, स्टोर रूम अशा सगळ्या गोष्टींनी व्याप्त आणि मिनी थिएटर असलेल्या एका संकुलाला आज आपण उद्घाटन केलं आणि त्या संकुलाला स्वरगंधर्व सुधीर फडके यांचं नाव आपण दिलं, याचा सगळ्यात मला आनंद आहे आणि म्हणून त्याचं उद्घाटन आज संगीतमयी आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। मला याचा आनंद आहे की ज्यावेळेला हे संकुल उद्घाटनाला तयार झाल्यानंतर मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांशी, देवेंद्रजींशी परवा रात्री 12-12:30 दिवसाभराच्या थकावटीनंतर, सर्व बैठका कार्यक्रम झाल्यानंतर, थकलेल्या अवस्थेत भेटल्यानंतर सुद्धा न थकता ते मला म्हणाले, ज्यावेळेला या दृकश्राव्य संकुलाला नाव कोणाचं द्यायचं, तर गाण्यातलं आणि संगीत क्षेत्रातलं नाव द्यायचं असेल तर सुधीर फडकेजींचंच दिलं पाहिजे। ही देवेंद्रजींनी इच्छा आणि निर्देश दिला, याचा मला अतिशय आनंद आहे। मोहसिन नकवी यांच्या नेतृत्वात आपण आता बॅटिंग करणार अशी टीका सामनामधून आपल्या फ्रंट पेजला करण्यात आलेली आहे आणि एक प्रकारे हिंदू प्रेमी हे सांगणारे लोक आता कशा प्रकारे पाकिस्तानच्या समोर लोटांगण घालणार असं देखील म्हटलेलं आहे। ही लोक डोक्यावर पडलेली आहेत। या लोकांचा मेंदू आता बद्ध झालेला आहे आणि त्यामुळे अशी वक्तव्य आणि बातम्या छापतायत। त्यांना एवढंच मी आठवण करून देऊ इच्छितो, अजूनही तो फोटो विस्मृतीत गेलेला नाही। कोणाच्या घरी जावेद मियादाद बिर्याणी खायला आला होता, तो फोटो अजून विस्मृतीत गेलेला नाही। जावेद मियादादचे तुमचे संबंध काय हे प्रश्न मी विचारणार नाही आणि तोंड कसं देणार मी, तर स्वाभाविक आहे, मोहसिन असो का टोसिन असो, भारत माता की जय म्हणूनच मी त्याला सामोरं जाईल। वेळ पडली तर पाकिस्तानात जाऊन सुद्धा भारत माता की जय म्हणेन। क्रिकेटच्या विश्वात खेळाला महत्त्व असतं हे न कळणाऱ्यांना एवढंच पुरेसं आहे।